किशोर पाटील करवल्याच्या आर्यन ग्रुप कडनं, आर्यन ग्रुप यस प्रोपार्टल किशोर पाटील करवल्याच्या यांच्याकडनं आयवा झेल साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. रात्र भरपूर झाली आहे, रात्र वायऱ्याची नाही आहे, प्रेक्षकांची आहे असं म्हणावं लागेल. आयवा झेल पकडा आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज जिंका. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. अगदी रात्रीचे 1 वाजायला आले तरी सुद्धा प्रेक्षकांची अल्लोट गर्दी आणि त्यांच्यासाठी कॅश प्राइज इथं मात्र ठेवलं गेलं. पहिला चेंडू स्वैर आला होता, त्यानंतर चौकार आपल्याला किरण म्हात्रेच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. या 4च्या माध्यमातून धावपळकावरती आपण पाहू शकाल त्या 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. निशांत 11 JK स्पोर्ट वाकळण आणि त्यांच्या विरोधात I11 ओवे संघाला आपण पाहतोय. विवेक म्हात्रे वन्स अगेन पुढील बॉल फुल्लेंचा चेंडू प्रहार केला, ऑन साइडला टर्न करत असताना वेगानं चेंडू एका टप्प्यावरती ओव्हर द लाईन, सीमा पार, सलगचा हा दुसरा चौकार. आतमध्ये दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतंय. किरण म्हात्रे, केतन म्हात्रेंचे मोठे बंधुराज आपण पाहतोय. सध्याच्या घडीला ISPL ही स्पर्धा गाजवत असताना आपण केतनला देखील पाहतोय. आपल्या समाजाचं, आपल्या विभागाचं नाव अगदी उंचावताना आपण त्यांना पाहतोय. अगदी एका बाजूने जर आपण किरणचा विचार केला तर इंडिव्हिज्युअल ओळख त्याची देखील पाहायला मिळते. वेल फिनिशर GD स्पोर्ट वाकळणचा आणि सध्याच्या घडीला आता JK स्पोर्टसाठी सलामी देताना आपण पाहू शकाल. चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवायचं होतं. 2 गुणवान खेळाडू होता एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला शैलीदार गोलंदाज विवेक म्हात्रेला आपण पाहतो विथ द अँगल, नेहमीच गोलंदाजी करत असताना आपण विवेकला पाहत असतो. सध्याच्या घडीला आता त्याच्या समोर आव्हान किरणचं असेल. आतापर्यंत 2 दमदार चौकार त्याने दाखवले. तिथे फटका लाजवाब आहे. ताकद, टायमिंग या साऱ्या गोष्टींचा संगम, परंतु क्षेत्ररक्षक देखील तिथे बॅकअपला होता. प्रयत्न झाला सेकंड आटमला, दुसरी धाव धोकादायक ठरू शकली असते, परंतु फेकी थोडीशी खराब होती. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात येतात आणि 2च्या मदतीनं धावफलक 11 ऑन बोर्ड. जितका चांगला फटका होता तितका चांगला एफर्ट देखील आपल्याला पाहायला मिळाला. असं वाटलं होतं झेल कंप्लीट होईल, परंतु अंततः त्या ठिकाणी झेल निसटला. हा प्रयत्न 100% कमिटमेंट ह्या मॅचमध्ये देत असताना टीम I11 ओवे संघ देखील. नेक्स्ट बॉल प्रहार करायचा होता, पंचांकडे कटाक्ष टाकला जातो, परंतु पंच दर्शवतायत की एक्झॅक्टली जी रिटर्न क्रीज आहे. रिव्ह्यू बॅटिंग टीमचा यस वाईटसाठी येतात. 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. सुनीलजी तांडेल सर आता सध्याच्या घडीला शहानिशा करतायत की रिटर्न क्रीजचा हा चेंडू बाहेर आहे की आतमध्ये आहे, याची आता पाहणी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. चांगली स्पर्धा आहे, पारदर्शकता जोपासली जावी ह्या हेतून मात्र हा रिव्ह्यू. इट इज अ फेअर डिलिव्हरी, व्हॅलिड बॉल सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं. डॉट चेंडू आता निश्चितपणानं विवेक म्हात्रेचा आपण पाहू शकाल. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावा धावपळकरती बिनबाद 11 अशा पाहायला मिळतात. अंतिम बॉल षटकातील P1चं हे षटक, फुल्लेंचा हा चेंडू होता. बॅटची एज जरूर लागली, परंतु चेंडू बिहाइंड द विकेट फील्ड होईल तोपर्यंत प्रयत्न केला होता ऋषीनं, नकाराला किरणकडनं. त्याला माहित आहे इथे धाव घेणं आपल्या संघासाठी धोकादायक ठरू शकतं आणि त्या अनुषंगानं त्यानं पाठवलं माघारी आणि ते डॉट बॉल देखील आलाय. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. सुरुवात दमदार राहिली होती बॅटिंग करत असताना किरणकडनं, परंतु त्यानंतर लाजवाब वापसी आपण विवेक म्हात्रेची पाहिली. बॅटल चांगलं रंगलं. आतापर्यंत एका षटकाचा खेळ संपला. बिनबाद 11 अशी सावध सुरुवात आतापर्यंत निशांत 11 JK स्पोर्ट वाकळणकडनं. आमदार होण्याचं भाग्य आणि त्यानंतर 4थ्या टर्मला सन्माननीय सौभाग्यवती सुळवाताई गणपतशेठ गायकवाड यांच्या नावाची घोषणा झाली आणि प्रचंड बहुमतांनी विजय देखील ताई झाल्या. इथे देखील चांगला चेंडू, गोलंदाजी ट्रॅकवरती आपण गोलंदाज
धीरज म्हात्रेला पाहतोय. धीरजकडनं डॉटनं सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. समोर निशांत मैदान, ऋषी पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा धावपालकावरती 4 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. समोर खेळायचं होतं, पंतांकडे कटाक्ष जरूर टाकला जातो, परंतु एक्झॅक्टली चांगले चेंडू एका बाजूनं हाताळतात. ग्रामीण क्रिकेटमध्ये बऱ्याचदा आपण पाहतो कधी कधी चेंडू डॉट आल्यानंतर वाईटची मागणी पंतांकडे कटाक्ष टाकण्यात येतो, परंतु पंत दर्शवतात की रिटर्न क्रीजच्या अगदी जवळून हा चेंडू डिलिव्हर होताना देखील ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. 11 धावा धावपलकावरती स्थिर ही धावसंख्या. इथे फटका खेचायचा होता, हवा तसा चेंडू बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाहीये, परंतु दुरून क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत येतील तोवर एक धाव सहजरित्या कंप्लीट करण्यात येत आहे. प्रत्येक संघाला सूचना आहे की मालिकावीरसाठी जी बाईक आहे त्या बाईकसाठी ज्या धावा आहेत त्या फक्त सुपर 4 पर्यंतच टॅली केल्या जातील. सेमीफायनल फायनलच्या धावा ह्या टॅली केल्या जाणार नाहीत, त्याची दक्षता, आणि एका विकेटसाठी 5 पॉईंट असतील ह्याची देखील दक्षता घ्यायच्या. पहिल्या ज्या 3 मॅचेस आहेत त्या 3 मॅचेसमध्येच आपल्या धावा ह्या काउंट करण्यात येतील मालिकावीरसाठी. आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये मात्र बॉलला पाठवले सीमारेषा पार, फ्लायटेड षटकार किरण म्हात्रेकडनं. नेहमीच आपण किरणच्या बॅटमधनं प्रहार पाहतो आणि त्याच स्ट्रॉंग झोनला त्यानं हा दमदार षटकार दाखवलाय. पुढील चेंडू धीरजकडनं, दरम्यान हा चेंडू वन्स अगेन त्याच दिशेला. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल तो एकच टप्प्यावरती. आता सीमारेषा पार, मिळतील धावा 4. वरती दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतो. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करत असताना I11 ओव्हे संघ एका बाजूनं चांगली सलामी, मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू 20 वरती खेळत असताना किरण मात्र मोर्चा सांभाळलाय किरणनं. दरम्यान हा चेंडू कट करायचं होतं. भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला धीरज म्हात्रेचा. वेगाची स्वारी त्याच्याकडनं आपण पाहिली, त्या वेगानं मात्र बीट केलंय. पडल्यानंतर काहीसा चेंडू आतमध्ये देखील आला. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. 11च्या सरासरीने धावा, पहिल्या षटकात देखील धावा 11 आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा 11 आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 11ची सरासरी ह्या ठिकाणी राखली जाते. यात सरासरीने धावा बनवल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 44 आपल्याला पाहायला मिळतोय आणि 50च्या आसपास जर धावसंख्या बनवली तर मॅचमध्ये आपल्याला रोमांचकता रंगत पाहायला नक्कीच मिळेल, कारण की 2 दावेदार संघ आहेत, 2 ताकदवर संघ मैदानाच्या आतमध्ये लढाई करताना पाहायला मिळतात. धनराज म्हात्रेचा वापर सध्याच्या घडीला, यंग टॅलेंटेड बरेचसे खेळाडू ह्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कारण की नवीन संघाची बांधणी आपण पाहतोय I11 ओव्हेकडनं. बरेचसे जे खेळाडू होते, जे सिनियर खेळाडू स्टार ओव्हेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतात, परंतु यंग ब्रिगेड सध्याच्या घडीला I11 ओव्हेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूनं विवेक म्हात्रे, त्याचा अनुभव साथीनं आकाशला आपण पाहतोय. एका बाजूनं धीरू आहे, त्याचा जोश सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता धनराज गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या मॅचमध्ये जर्मन उत्तरशी विरोधात 10 धावा खर्च केल्या होत्या. ह्या मॅचमध्ये कशी गोलंदाजी असेल? अप्परकटचा देखना फटका अप्रतिम. इथे मात्र क्लास दाखवत असताना बॉलला पाठवलं बॅकवर्ड पॉइंट रिजनला, चेंडू सीमारेषा पार, दमदार चौकार. नजर चेंडूवरती होती ऋषीची आणि अंतिम मोमेंटला मात्र हा फटका त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. इथे समोरच्या दिशेला गॅपमध्ये, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याला हुलकावणी देऊन चेंडूमध्ये अतिरिक्त उसली आणि चेंडू सीमारेषा पार. सलगचा हा दुसरा चौकार. सदोतीस चौकार आतापर्यंत ह्या स्पर्धेतील
सुरुवातीला ज्या प्रकारे अंदाज क्षेत्ररक्षकांना बांधला होता तो पुढे धावून आला, त्यानंतर चेंडूमध्ये अतिरिक्त उसली आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूनं बीट केलं आणि डोक्यावरून चेंडू निघत असताना सीमा पार गेला. इथे नो बॉल पंचांकडनं घोषित करण्यात आलाय. संडे पालकर दी जोरदार त्यांचा आवाज देखील आपण पाहिला. नो बॉल घोषित करण्यात आला. अतिरिक्त एक धाव इथे प्राप्त होईल आणि फ्री हिटची नामी संधी आता फलंदाज ऋषी पाटीलसाठी. आतापर्यंत 6 बॉल 9 वरती तो खेळतो. 2 दमदार चौकार त्यानं दाखवल्यात, परंतु आता त्याच्यासाठी हा फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल म्हणजे पर्वणी आहे फलंदाजसाठी. एखादा फलंदाज जर डॉमिनेट होत असेल गोलंदाजाकडनं तर त्याला फॉर्म परत आणण्यासाठी ही महत्वाची पर्वणी मी म्हणेन. या बॉलवरती किती धावा येतील पाहावं लागेल. फ्री हिटची ही नामी संधी ऋषीसाठी. पुढे सरकतोय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे झेल खाली. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि एकच धावेवरती समाधान मानलं आणि किरण मात्र स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवतोय. आतापर्यंत 20 वरती तो खेळतो. साथ देत असताना ऋषी पाटील 10 वरती. सांघिक धावसंख्या 32 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांची ही मॅच, कारण की द्वितीय फेरीतील ही पहिली लढाई आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूनं वाकळण संघ लढतोय आणि त्यांच्यासमोर आव्हान आहे ते I11 टीम ओवेचं. 2 दमदार संघ, एक खारघर विभागामधील नामांकित संघ, तर तितकाच तगडा संघ आपल्याला ठाणे डिस्ट्रिक्ट मधील वाकळण संघ पाहायला मिळतोय. दमखम नेहमीच आपल्याला टीम वाकळणचा पाहायला सातत्यानं मिळाला आहे. या मॅच मध्ये कशी कामगिरी असेल पाहावं लागेल. फुलोर लेनचा चेंडू पंचांकडनं नो घोषित करण्यात आलाय. भीमर लेनचा चेंडू. किरण म्हात्रेनं देखील डोक्यावरती हात मारला की या बॉलवरती धावा गरजेच्या होत्या. हा बॉल मी कुठेही खेळू शकत असतो, परंतु तसं घडलं नाही. लाईन मिस केली, परंतु एक अतिरिक्त धाव या बॉलवरती जरूर जोडली जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल अतिरिक्त उंची या बॉलवरती होती आणि त्याचा फायदा आता पुन्हा एकदा फलंदाज झाला. ह्या अगोदर फ्री हिट ऋषीसाठी होतं, आता फ्री हिट किरण म्हात्रेसाठी असेल. 33 धावा धापळकावरती. आतापर्यंत षटकातील फक्त 3 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 3 चेंडू. स्पीडअप करायचा आहे. फारसा वेळ आपण खर्च करू नका. आज मात्र थोडासा जास्त विलंब झाला. काल लवकर सामने समाप्त झाले होते. फ्री हिटचा हा चेंडू इथे देखील संधीचं सोनं करू शकले नाहीत. या षटकामध्ये 2 चेंडू फ्री हिटचे आपल्याला पाहायला मिळाले, परंतु त्या दोन्ही बॉलवरती मोठा फटका टीम वाकलनसाठी आला नाहीये. चाहते प्रतीक्षा करत होते की फ्री हिट वरती मोठा फटका पाहायला मिळेल, परंतु तसं घडलं नाही. गोलंदाज धनराजनं मात्र वापसी चांगली केली आहे. फ्री हिट बॉलवरती त्यानं मात्र उत्तम चेंडू हाताळलेत. पुढील चेंडू इथे चपराक लावली आहे. समोर क्षेत्ररक्षक आहेत झेल घेण्यासाठी पुढे जरूर सरकले, परंतु झेल ड्रॉप झाला. जीवनदान किरणसाठी आणि 1 धाव देखील प्राप्त होते. 1च्या मदतीनं धावफलक 34 या आकड्यावरती. ही चांगली पार्टनरशिप. या अगोदर देखील एक सुरेख पार्टनरशिप टीम गावदेवी इकाडपाडाच्या माध्यमातून आपण पाहिली होती. एंजल 11 गावदेवी इकाडपाडा संघ जेव्हा खेळत होता, मयूर आणि सतीश या दोघांमध्ये अतिशय चांगली पार्टनरशिप आपण पाहिली. 50 धावसंख्येची पार्टनरशिप आपण पाहिली होती. इथे देखील तसाच प्रयत्न. फटका फासला. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक विकेट डाऊन. 34 या आकड्यावरती धक्का. पहिला बॅटिंग करत असताना JK स्पोर्ट वाकळणला. शिवरायांचा मावला भारी. कैलास पाटील हाय सकारी. गातोय दादाचं गुणगान भारी. गातोय दादाचं गुणगान भारी. दोस्ती यारीची आहे आगारी. शिवरायांचा मावला भारी. प्रवीण पाटील हाय सकारी. गातोय दादाचं गुणगान भारी. दादा बोलतय गोड त्याची लागतय ओढ. दादा बोलतय गोड त्याची. नवीन फलंदाज प्रदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 34 धावा धापळकावरती. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालंय. नंतर आता डेटोरचे 6 चेंडू आणि 6 बॉलमध्ये किती धावा येतील पाहावं लागेल. नेक्स्ट मॅच टीम कविश 11 शिवकृपा नागझरी आणि त्यांच्या विरोधात एंजल 11 गावदेवी इकाडपाडा. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. पार्टनरशिप उच्चांकित पार्टनरशिप 74 ची झाली होती. उमरोली टीम कडनं ती पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु ह्या अगोदर जी पार्टनरशिप आपण पाहिली ती 52 धावसंख्येची मयूर भोईर आणि सतीश रुपेकर यांच्यामध्ये. हा पूर्ण लेखाजोखा टीव्ही स्क्रीनवरती आम्हाला दाखवण्याचं काम करत असताना आमचे संदेशदादा शेळके. इथे चेंडू हवेमध्ये. मिस्टामिंग क्षेत्ररक्षक आहेत. संधी होती, परंतु ही संधी इतकी सोपी नव्हती. भरपूर दूरची चेस होती.
तो प्रयत्न जरूर केला, परंतु ही कॅच कंप्लीट व्हायला हवी होती अशी अपेक्षा त्यांच्या टीममेटला होती, कारण की चेंडूवरती नजर होती. अंततः झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि समोर चेंडू लँड झाला आणि तोपर्यंत अवधी होता. धाव कंप्लीट करण्यात आली. 35 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक अंतिम 4थं षटक आकाश भोईरला आपण पाहू शकाल, जेन्युइन ऑलराऊंडर या टीमचा सध्याच्या घडीला गोलंदाजी करताना आपण पाहतोय. चला स्पीडअप करा, फारसा वेळ आपण खर्च करू नका. इकडपाडाचा संघनायक या ठिकाणी दाखल आहे, तर शिवकृपा नागझरी संघ आपला संघनायक आपण पाठवायचा आहे. दमदार खेळ दोघांचा राहिला. एका संघानं लो स्कोरिंग संघांना डिफेंड केला, तर एका संघानं उच्चांकित धावसंख्या आजच्या रात्रीमध्ये बनवली होती. म्हणजे मॅचमध्ये काटेकी टक्कर, एका बाजूला बॅटिंगचा तोफखाना तर एका बाजूला धारदार गोलंदाजी नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी क्रीजच्या कोण्यामध्ये प्रदीपला आपण पाहतोय. नेहमीच दमखम दाखवणारे फटके प्रदीपकडनं आपण पाहतोय, परंतु इथनं लाईन मिस केली. असं वाटलं होतं की चेंडू अतिरिक्त बाहेर जाईल, परंतु पंच दर्शवतायत की जी वाईट लाईन आहे तिच्या जवळून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी कोण क्रिएट करत असताना विथ द अँगल गोलंदाजी आपण पाहतो ओव्हर द विकेटनं आकाश भोईरची. दरम्यान हा चेंडू इथे मात्र शॉर्ट थर्डमॅन आहे. धाव कंप्लीट तर करण्यात आली. एका धावेनं स्ट्राईक मात्र रोटेट झाली आणि आता स्ट्रायकिंग एंडला किरण म्हात्रेला आपण पाहू शकाल. 13 चेंडू 22चं योगदान आतापर्यंत. महत्वपूर्ण योगदान किरणनं दिलंय. शेवट कसं करेल त्याच्यावरती जरूर लक्ष असेल. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी किरणनं केली होती. ह्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 43 धावा त्यानं कुठून काढल्यात. 6 चौकार 2 षटकारांचा समावेश त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा पूर्णतः लेखाजोखा सातत्यानं दाखवला होता. इथे देखील फटका चांगला आहे, अगदी स्लॉट मध्ये होता. पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचं काम किरण म्हात्रेनं केलंय. यूज इट, षटकार आलाय. नुकतीच झालेली नवीन वसाहतच्या वतीनं जी स्पर्धा भरवली होती तिथे देखील अंतिम टप्प्यामध्ये मेगा फायनालेमध्ये हा संघ दाखल होता आणि आज देखील तोच दमखम दाखवत असताना निशांत 11 जेके स्पोर्ट वाकळण टीमला आपण पाहतोय. इथे देखील फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न सफल देखील झाला. एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार, खणखणीत चौकार. खेळत असताना किरण म्हात्रेला आपण पाहतो अतिरिक्त बाहेर. षटकार चौकार आल्यानंतर दडपण हे साहजिकच आपण पाहतो गोलंदाजावरती. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गोलंदाज असो किंवा ग्रामीण, त्याच्यावरती दडपण मोठ्या फटक्याने जरूर येताना आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान हा चेंडू देखील अतिरिक्त बाहेर. सलगचा हा दुसरा वाईट बॉल आणि या 1 धावफलक आता 48 वरती. आता मात्र जी धावसंख्या मनाशी बाळगली होती, उराशी बाळगली होती, ती धावसंख्या धावफलकावरती नोंदवण्यात यशस्वी झालाय तो वाकळण संघ. 48 धावा. 4 षटकांची ही मॅच आहे. शेवटचा काहीशे चेंडू शेष आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषा पार, दमदार षटकार. बॉलवरती 50चा आकडा मात्र पार झाला. 54 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ आपण पाहिला आणि 55चं टार्गेट. ऍक्शन रिप्ले मध्ये षटकार आपण पाहू शकाल. शेवटच्या चेंडूवरती अगदी प्रहार केला. मनगटीत ताकद आपल्याला किरण म्हात्रेची पाहायला मिळाली. आकाश भोईर त्याच्या समोर होता. अगदी शपल होऊन ज्या स्टाईलनं तो खेळतो, अगदी टिपिकल स्टाईलनं हा षटकार आपल्याला किरण म्हात्रेचा पाहायला मिळाला. शेवट गोड त्यानं केला जरूर आणि त्या 6च्या मदतीनं धावफलक 54 वरती फ्लाय झालं आणि 55चं एक मोठं टार्गेट विजयासाठी चेस करायचं आहे. ते I11 ओव्हे टीमला हे टार्गेट चेस होईल की ह्या टार्गेटचा बचाव होईल, खेळाच्या दुसऱ्या सत्रात आपण ऐकणार आहोत आमचे साथी समालोचक मित्र लहूजी फडके यांना. थँक्यू सो मच. टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया 2 संघनायकांना. नागझरी संघाचा संघनायक आणि एकाडपाडा टीमचा संघनायक या दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्समध्ये. आणि टॉस
तर टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया बुर्दुल गावचे आमचे भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे गोल्डन मॅन रोहित दादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे टॉस करणार आहोत. तर रोहित दादा या. टॉस कॉइन साहिल सर टॉस कॉइन आहे का? शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. बुर्दुल गावचे आमचे भावी सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते गोल्डन मॅन रोहित दादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस. अगदी एकलपाड्या टीम टॉस जिंकला. निर्णय काय? चला डिसिजन पेंडिंग आहे. थँक्यू सो मच रोहित दादा, तुमचे मनपूर्वक हार्दिक आभार. जोडी तुम्हाला आमचे ऑफिशियली पंच तांडेल सर आणि त्यांच्या जोडीला व्हाइस ऑफ तुर्बे साई पाटील सर. चला वाकलन संघ क्षेत्ररक्षण सजवायचा आहे. 4 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. द्वितीय फेरीतील हा पहिला सामना. एकीकडे I11 ओवे विरोधात निशांत 11 जेके स्पोर्ट वाकलन हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. टॉस जिंकला गेला अगदी ओवे टीमनं आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. बॅटिंग आली होती खरं तर वाकलन टीमच्या वाट्याला धावपलकावरती 54 आणि 55 धाव्यांचं टार्गेट. ऋषी तयार. पहिला चेंडू सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न. धीरज स्ट्रायकर एंडला होता. पहिला चेंडू डॉट आलाय. यष्ट्यांच्या मागे प्रदीप पाटील तुम्हाला पाहायला मिळतात. ओल्ड इज अ गोल्ड, पुराणा चावल असं त्यांना म्हटलं जातं. अनुभवाची शेदोरी असणाऱ्या वाकलन टीमचा डाण्या वाघ खरं तर तुम्हाला यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळतोय. लाभ करण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड आहे चेंडू. चांगली फिल्डिंग आहे. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं, परंतु इथे फैकी थोडीशी खराब राहिली आहे आणि 2 धावा इथे मात्र या चेंडूवरती प्राप्त केल्यात या फलंदाजानं. धीरजनं आपलं स्वतःचं आणि टीमचं खातं उघडलं गेलं 2च्या मदतीनं. ऋषी पाटील गोलंदाजीच्या बोल्यावरती धीरज आणि सोनू ही सलामीची जोडी I11 ओवे टीम कडनं. धीरज मात्रे आणि सोनू चौधरी. स्ट्रायकर एंडला धीरज आहेत. 55चं टार्गेट 24 चेंडू मध्ये कंप्लीट करायचे आहेत. लोअर फुल टॉस आडव्या बॅटनं मिड विकेटचा क्षेत्र क्लिअर करणारा हा चेंडू सीमा पलीकडे चौकार. मोहन पाटील यांनी जर झेल प्राप्त केला तर त्याच्यासाठी 2000 रुपये रोहित पाटील यांच्याकडनं देण्यात येतील. मोहन पाटील साठी 1000 रुपये आहेत. झेल जर पकडला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात है. एकच वादा आमचा रोहित दादा. पारितोषिक लावले गेले रोहित दादाकडनं. नेक्स्ट बॉल. गोलंदाज तयार. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. गॅप मिळालाय. डीप पॉइंट आणि डीप गलीच्या मधोमध चेंडू फरार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पद्धतीनं स्कोर कार्ड वरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील. आता खरं तर 10 धावा धावफलकावरती. ऑन साइडला टर्न करायचं होतं परंतु लाईन खराब. पंचाचा इशारा मिळालाय. इट्स अ वाईट. अतिरिक्त धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळतात. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. रिक्वायर्ड रन रेट ज्या पद्धतीने असायला हवं त्याच्याकडे वाटचाल करत असताना 11 धावा बनल्यात 4 मध्ये आणि या चेंडूला उडवलाय. उंच आणि लांबच लांब ठोकलाय.
खणखणीत षटकार. समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती 0 विकेट. शेवटचा बॉल आहे. अजून एकदा उडवलाय. अगदी चेंडू ऑन साइडला एका टप्प्याने चौकार पाहायला मिळतो. षटक समाप्त झालं. पहिलं षटक वाजवी षटक राहिलं. मी तर म्हणेल ओवे टीम साठी 21 धावा धावफलकावरती. शिवरायांचा माऊला भारी कैलास पाटील हाय सकारी गातोय दादाचं गुणगान भारी गातोय दादाचं गुणगान भारी दोस्ती यारीची आहे आगारी शिवराय. थँक्यू डीजे. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. वाकलन संघ I11 ओवे टीम साठी एक सुवर्ण संधी आहे. कैलासजी मात्र यांच्याकडनं जर सामना हा जिंकला ओवे टीमनं तर रोख रक्कम 11,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. आणि धावा धावफलकावरती 21 आणि गरज आहे आता 18 चेंडू मध्ये 34 धावांची. 18 बॉल रिमेनिंग अँड 34 रन टू विन. 18 चेंडू शिल्लक आहे. 34 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 21 धावा बनवल्या गेल्यात. कौतुक करावं लागेल धीरज मात्र या फलंदाजाचं ज्यानं 6 चेंडूला सामोरं जात असताना 20 धावांचं योगदान दिलं पहिल्या षटकामध्ये आणि त्या जोरावरती 21 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. खरं तर चिंतेचं वातावरण वाकलन टीमच्या अगदी खेळाडूमध्ये पाहायला मिळतोय. कारण का ज्या पद्धतीनं 54 धावा पहिल्या 17 मध्ये बनवला थोडासा कॉन्फिडन्स वाढला होता अगदी वाकलन टीमचा. चला स्पीडअप करा वाकलन संघ. थोडंसं सहकार्य करायचं आहे. भरपूर वेळ खर्च होतोय या मॅच करिता. अजिंक्य पाटील आलेत गोलंदाजीच्या बोल्यावरती आणि समोर सोनू आहेत. व्हेरी गुड बॉल. व्हेरी गुड बॉल. पहिला चेंडू डॉट आलाय. गुडलंड स्पॉट वरनं पिक करायचं होतं. सोनू चौधरीला फटका खेळण्यासाठी थोडासा त्रास जाणवायला गेला. चेंडू डॉट आलाय. 21 धावा स्थिर आहेत स्कोर कार्ड वरती. धावसंख्या अजून 34 धावेची गरज. 17 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 12च्या सरासरीनं इथे धावा बनवायच्या. अजून बॅटिंग करणारी I11 ओवे टीम. फुलटॉस बॉल. संधी होती फलंदाजाला की तुम्ही खातं उघडू शकता या बॉल वरती आणि चेंडूला पाठवलं डीप थर्ड मॅनच्या पलीकडे. चौकार. आता वाकलन टीमने गोलंदाजावरती नाही तर गोलंदाजा आणि वाकलन टीम साठी प्रश्न विचारलाय. भरोसा आहे की नाही त्याचं उत्तर द्यावं लागेल. बॅटची एज लागली गेले. कॅचची नामी संधी अगदी गोलंदाज धावत आले होते परंतु पोहोचू शकलं नाहीये. एक्झॅक्टली हा झेल होता कोणाचा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. यष्टीरक्षक तैनात होता. अगदी किरण मात्रे होते परंतु त्याला कॉल न देता स्वतः गोलंदाज धावत आलेत. करोले गावचे आमच्या आर्यन ग्रुपचे सन्माननीय किशोरजी पाटील यांच्याकडनं ओवे टीम साठी 3,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे जर सामना 3 षटकारासाठी म्हणजे षटकार हॅट्रिक साठी कॅश प्राइज आहे आणि आयवा कॅच साठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आर्यन ग्रुप ज्या खेळाडूनं ज्या प्रेक्षकांना आयवा कॅच पकडलाय मागच्या शेवटच्या चेंडूवरती जो षटकार किरणनं ठोकला होता तर त्या प्रेक्षकाला विनंती आहे की तुमचं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय परंतु माईक वरती थोडंसं बोलावं लागेल तर तुम्हाला कॅश प्राइज दिलं जाईल. मॅच कडे बोलूया. मॅच रंगतदार आहे. मॅचचा पेस ओपन केला. अंतिमच्या क्षणामध्ये चांगली फिल्डिंग आहे. डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एकच धाव पाहायला मिळेल. मॅच बनली जाईल का वाकलन टीम साठी. 2 धावा आल्यात. 2च्या मदतीने 28 धावा. मॅच मध्ये रंगतदार निर्माण आहे. पहिल्या षटकामध्ये 21 धावा. आता हे षटक चांगलं राहिलं गेलंय. 13 चेंडू शिल्लक. 27 ची गरज. वाकलन टीम साठी हा बॉल चांगला राहावा लागेल.
ऑन साइडला टर्न केला, कॅचची संधी, परंतु इथे खेळाडूनं निर्णय घेतला की आपण चेंडूला अडूया. दुसरी धावेचा प्रयत्न, धोका निर्माण नाहीये. लेझी क्रिकेट राहिलं गेलंय. जलद गतीनं थ्रो आला असता तर यदा कदाचित इथे काम बनलं असतं. 12 चेंडू शिल्लक, 25 धावेची गरज. भरपूर वेळ खर्च होत आहे. प्रदीप पाटील आणि किरण मात्र थोडस या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. 4 षटकांचा सामना आहे. 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं कंप्लीट व्हायला हवेत. सहकार्य करायला हवं आपण. वाकलन संघ 30 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. अजून धावा इथे बनवायच्या त्या म्हणजे 25. 12 चेंडू अजून शिल्लक आहेत. किरण मात्र गोलंदाजीच्या बोल्यावरती आलेत. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना किरण नाबाद 16 चेंडूमध्ये 38 धावांची अवैध खेळी तिथे मात्र साकारली होती. त्याच्यामध्ये अगदी 3 षटकार आणि 4 चौकार ही आतिषबाजी केली होती. स्ट्रायकर एंडला फलंदाज आता सोनू तुम्हाला पाहायला मिळतील. 12 चेंडू शिल्लक, 25 ची गरज. वाईट प्लस वन अतिरिक्त धावा इथे मात्र बहाल केल्या जातात वाकलन टीम कडनं. या छोट्या छोट्या चुका भरपूर महागात पडतील वाकलन टीमला. आयवा कॅच शुभम भोईरनं पकडली, तर शुभम भोईर याच आपण शोधून काढलंय आम्ही पण की कोण प्रेक्षक आहे तो. नेक्स्ट बॉल किरण माथेचा उडवलाय फलंदाज धीरजनं. कॅच ड्रॉप. सामना सोडलाय की काय? कॅच तर सोडलीय. या चेंडूवरती चित्र निर्माण झालंय. फलंदाज धीरजला हा इथे मात्र चौकार पाहायला मिळतोय. आई पाटील सरांच्या सोबत जॉईन होतील ते. जर माईक वरती बोलले तरच पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. माईक वरती बोलण्यासाठी घाबरायचं कशाला? फार फार काय विचारणार. रेश्मा मयेकर सारखं तुम्ही थोडं बोलणार आहात का माईक वरती? तसं तर बोलणार नाही आम्हाला माहित आहे. थोडस काहीतरी बोलायला हवं. दशरथ पाटील सारखं सरांसारखं तुम्ही काहीतरी कॉमेडी करा, चालेल आम्हाला. मॅच कडे बोलूया. मॅच रंगतदार आहे. प्रेशर मध्ये टाकलं गेलंय आई इलोन ओवे टीमनं वाकलन टीमला. आर्यन ग्रुप किशोर पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आयवा जेलसाठी. आणि आमचा प्रेक्षक किशोर पाटील बघत असतील. ओवे गावचे प्रेक्षक आहेत. यस, आज रात्र त्यांची मालामाल झाली. धम्माल होईल. जर ओवे टीमने हा सामना जिंकला तर 11,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे त्यांच्याकरिता. कैलासभाई मात्रे यांच्या वतीनं ते पारितोषिक दिलं जाईल. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांची उपस्थिती जरूर लाभली जाईल. त्यांचे आपण स्वागत करू जरूर. परंतु इथे 38 धावा धावपलकावरती 0 विकेट स्कोअर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतात. 16 चेंडू मध्ये 38 धावांची भागीदारी रचली गेली. 8 चेंडू शिल्लक, 17 ची गरज. किरण मात्र गोलंदाजीच्या बोल्यावरती पाहायला मिळतोय. हे अंतिमचे 2 चेंडू फार निर्णायक असतील या षटकातील. लाभ केला, चेंडूला उडवलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला दाखवला आसमान. षटकार. ची गरज. वाकलन टीम साठी हा चेंडू फार महत्वाचा आहे. डाट अथवा विकेटची गरज आहे. जवळ हा चेंडू डॉट राहिला असता, परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू 1 धाव पूर्ण केली आहे.
एक धाव बनले म्हणजे 6 चेंडू शिल्लक आणि 10ची गरज आहे. बॅटकट आहे. पाच स्क्रीन वरती बुर्दुल संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि उद्याच्या दिवसामध्ये सुधीर पाटील आणि टीम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या सोबत आमचे भावी सरपंच बुर्दुल गावचे रोहित दादा पाटील हे पाहायला मिळतात. योगेश पाटील त्यांच्यावरती नजरा असतील की बॅटिंग कशी राहील आणि महेश यांनी आशा वर्तवली की कदाचित 2-4 षटकार तरी त्यांच्या बॅटने उद्या पाहायला मिळतील म्हणजे सुधीरचं काम थोडंसं हलकं होईल. सहा चेंडू 10ची गरज आहे. मॅच रंगतदार आहे. सामना आता रंगतदार परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 6 चेंडू 10ची गरज. सामना पहिल्या षटकामध्ये जवळजवळ ओव्हे टीमनं खुला केला कारण का त्याच ओव्हरमध्ये 21 आल्या. कमबॅक केला अजिंक्य पाटीलनं 9 धावा परंतु किरण मात्र गोलंदाजीला आला आणि इथे 15 धावा त्याने खर्च केल्या. 6 चेंडू शिल्लक 10ची गरज आहे. गोलंदाजीच्या बोल्यावरती गोलंदाज जीवन पाटील ज्यानं झेल सोडलाय तो जीवन पाटीलाला गोलंदाजीच्या बोल्यावरती 6 मध्ये 10 वाचवायचे आहेत. एज प्रदीप पाटील आहेत झेल पर्यंत पोहोचू शकत नाही त्याच्या मागे सर्व क्षेत्ररक्षक होते. हे काय मैदानाच्या आतमध्ये घडलं जातं वाकलन टीम कडनं ही अपेक्षा होती नव्हती परंतु इथे रनआउटची विकेट अखेरकार मिळेल. पाहिलं जसं आपण ससा पकडण्यासाठी वाघर मांडतो ना तशा पद्धतीने या चेंडूवरती यष्टांच्या मागचे सर्व खेळाडू आले होते. एक्झॅक्टली ही प्लॅनिंग काय होती एकानं तरी मागे राहणं फार गरजेचं होतं आणि एक्झॅक्टली तिथे एक खेळाडू धावत गेला आणि त्याच्यानंतर मात्र चेंडूला अडवला. रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळाले. 47 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावेची गरज आहे. 5 चेंडू 8 धावेची गरज. हा रनआउटचा विकेट वाकलन टीमला या मॅच मध्ये घर वापसी करून देईल का कारण स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज विवेक मात्रे आलेत. दोन धावा पहिल्या चेंडूवरती परंतु तिसऱ्या धावेकरिता फलंदाज बाद झाला. जीवन तयार आहे. पुढचा चेंडू व्हेरी गुड बॉलिंग यावेळेस चांगला चेंडू इथे मात्र दाखवला जीवननं. सामन्यामध्ये पुनरागमन करताना जीवन इथे मात्र शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार यात तेळ मात्र शंका नाहीये. अशाच पद्धतीचा हा चेंडू मात्र डिलिव्हर केलाय. नवीन आलेला फलंदाज बॅटिंग मार्ग वरती तुम्हाला पाहायला मिळतो विवेक मात्रे. 4 चेंडू 8ची गरज. स्लॉट मध्ये आला चेंडू आणि पाठवलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये. मॅक्सिमम स्ट्रोक 6 धावा. सामना खुला करतोय. खरं तर बॅटिंग साठी 2 बंधू आता इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. धीरज मात्रे आणि विवेक मात्रे. मात्रे बंधूंची जोडी इन ऍक्शन मध्ये I11 ओव्हरसाठी विजयाचं लक्ष्य पार करायला तयार. 3 चेंडू शिल्लक 2 धावेची गरज. विनिंग मुवमेंट या बॉलवरती पाहायला मिळेल का. दुसरी धावेचा प्रयत्न आणि विजयाची धाव अखेरकार या चेंडूवरती पूर्ण. अभिनंदन आहे I11 ओव्हे संघ आणि हार्ड लक वाकलन संघ.
विजयाचा आनंद आणि ज्याच्या बॅटनं चांगल्या धावा बरसल्या गेल्या तो म्हणजे धीरज म्हात्रे. ह्याला अगदी खांद्यावरती घेऊन इथे मात्र त्यांचे सपोर्टर अगदी पाठीराखे. हे आनंदाचं वातावरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. चला मैदान थोडं खाली करायचं आहे आई 11 ओवे संघ, कारण का अजून एक सामना बॅलन्स आहे आजच्या रात्रीतील. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट, ज्यानं अंतिम क्षणापर्यंत लढाई केली आणि सामना जिंकला. अगदी उच्चांकित धावसंख्या त्यांना 4 षटकामध्ये कंप्लीट करायची होती. 50+ धावा बनवल्या होत्या बॅटिंगमध्ये, परंतु गोलंदाजी खराब झाली वाकळण संघाकडनं आणि परास्त व्हावं लागलं आणि विजयाचा जल्लोष साजरा झाला तो टीम ओवेकडनं. मॅन ऑफ द मॅच धीरज म्हात्रे, ज्यानं बॅटिंग भरपूर चांगली केली. अगदी 16 चेंडू आणि 39 धावा. तर सन्माननीय वासुदेवजी पाटील साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते हरिभक्त पारायण आमचे वासुदेवजी पाटील त्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅचचा किताब धीरज म्हात्रे. विथ द बॉल विथ द बॅट नेहमीच चांगले योगदान टीम आई 11 ओवेसाठी आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन आता गौरव सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. तर हेमंत म्हात्रे यांच्याकडनं संघ जिंकला, त्याबद्दल पुन्हा एकदा भरपूर शुभेच्छा आल्यात. आज देखील दमदार परफॉर्मन्स या हंगामामध्ये चांगल्या टचमध्ये आई 11 ओवे संघ